अक्षय शेवगा म्हटलं की ओठावर नाव येतं ते सखाराम शिंदे यांचं. सखाराम शिंदे हे बीड जिल्ह्यातील शिवनी या गावात राहतात. सखाराम शिंदे हे रस्त्याची मक्तेदारी करत होते, पण त्यांना शेतीबद्दल आवड असल्यामुळं त्यांनी 1989 मध्ये आपली सरकारी नोकरी सोडून वनशेती करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या या परिसरात डाळिंब उत्पादक व शेवगा उत्पादक म्हणून नवीन ओळख निर्माण झाली. त्यांच्या वाटेला आलेल्या जमिनीपैकी 4 एकर जमिनीत सागवान, बांबू या झाडाची लागवड केली. त्यांच्या खडकाळ आणि डोंगर उताराच्या जमिनीत काय पीक घ्यायचं असा विचार ते करत होते आणि तशी माहिती मिळवत होते. गाव परिसरातील बागा बघून त्यांनी डाळिंबाची बाग लागवड करण्याचे ठरवले. जमिनीचं क्षेत्र उपलब्ध नव्हतं. 4 एकर मध्ये वनशेतीच होती. ओसाड जनावर चरणारा डोंगर होता आणि त्या डोंगरावर डाळिंब लावायचं कदम साहेबांनी सुचवल्यानंतर मी त्यांच्या गिरवी धुमाळवाडीला जाऊन आलो आणि बघितलं आणि ह्या डोंगरावर ओसाड डोंगरावर 1997च्या पावसाळ्यामध्ये 1000 डाळिंबाची झाडं लावली आणि झाडं लावल्यानंतर डाळिंबाच्या झाडाचं 15 वर्षाचं आयुष्य असतं आणि 15 वर्षामध्ये डाळिंबाची बाग संपून गेल्यानंतर हे डोंगरावर काय राहील याच्यामुळे मी त्याच वेळेस 250 आंब्याची झाडं लावली, खड्डे खोदले, ठिबक केलं. कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन, लवकर उत्पादन कसं भेटल हेच मी डोक्यात घेत होतो. त्यांची नजर अचानक बांधावर असलेल्या शेवग्याच्या झाडावर गेली आणि हेच पीक वाढवायचं त्यांनी ठरवलं. त्याला शेंगाही चांगल्या येत होत्या आणि बाजारात भावही चांगला मिळत होता. त्यामुळे शेवगा लागवडीसाठी की त्याच झाडाची बियाणे लावायची. मग त्यांनी त्या झाडाच्या निवडक शेंगा काढून त्यांची रोपे बनवली. डाळिंबाला ठिबक केलेले होते तेथेच त्यांनी शेवग्याची झाडे लावली. त्यांनी 2.5 एकर शेतात 10 बाय 15 फूट या अंतराने शेवग्याची लागवड केली. एकरी 300 रोपे लावली गेली. पाण्याचे योग्य नियोजन केले. शेवगा 8 महिन्यात उत्पादन निघण्यास सुरुवात झाली आणि पहिल्याच महिन्यात त्यांना 15 ते 16 हजार एवढे उत्पन्न मिळाले. पुढे शिंदे म्हणाले, पण पूर्वी निवड पद्धतीने माझ्या शेतावर बांधावर एक शेवग्याचं झाड होतं. त्याला वर्षभर शेंगा येत होत्या, हिरव्यागार शेंगा होत्या आणि त्या झाडाचे बियाणं मी धरलं. बियाणं निवड पद्धतीने गोळा केलं आणि ह्या 2.5 एकर मध्ये आंबा आणि शेवगा असं करून मी शेवग्याची झाडं लावले. तर शेवग्याची लागवड करताना बऱ्याच लोकांची मी चर्चा केली, प्लॉट पाहिले आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आलं शेवगा लागवड करणाराचं की शेवग्याच्या शेंगाची लांबी नकोय आणि सर्व झाडांना फलधारणा झाली पाहिजे. आपल्या शेवग्याचे नाव त्यांनी अक्षय शेवगा असे ठेवले आहे. शिंदे म्हणतात की अक्षय शेवगा हा बाजारात लोकप्रिय आहे. शेवग्याचा रंग हिरवा आहे व त्याची शेंग सर्वसाधारणपणे लांब व चवीला चांगली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. डाळिंबानंतर शेवग्यामुळे चांगले दिवस आले असं ते कबूल करतात. पूर्वी मी 1 एकर शेवगा लावला होता, अक्षय शेवगा. तर 300 झाड होते 1 एकर मध्ये. लागवड केल्यानंतर झाड झाल्यानंतर त्या झाडाची 4 फुटावर रिकट घेतलाय. तर साधारण 8व्या महिन्याला मार्किंगा गेल्या. तर मार्च पासून प्रत्येक हप्त्याला मला 1000 रुपयाचं उत्पन्न येत होतं. साधारण महिन्याला 10,000 रुपये आणि 6 महिने वाढीसाठी गेले. तर मला वर्षामध्ये 60,000 रुपये एकरी भेटले. पण दुसरा असा मुद्दा आहे की शेवग्याचा प्लॉट 10 वर्षे टिकणार आहे आणि 10 वर्षे टिकल्यामुळं दरवर्षी झाड मोठं होणार आहे आणि मोठं झाल्यामुळं उत्पादन वाढणार आहे आणि उत्पादन वाढलं तर 3ऱ्या वर्षी एका झाडाचे वर्षामध्ये 300 रुपये मिळतील. तर एकर मध्ये 300 झाडं जर असले तर 300 रुपयाने 300 झाडाचे 90,000 रुपये भेटतील. आता खत व्यवस्थापनाच्या बाबतीत बोललं तर शेवग्याला जास्तीत जास्त शेणखत घातलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कीड व रोगाच्या बाबतीत जर बोललं तर ढगाळ वातावरणामध्ये फुलावर किंवा टेम्परेचर मध्ये उष्णतेमध्ये फुलाची गळ होते. तर फुलाची गळ होऊ नये म्हणून उष्णतेमध्ये फिनोलोपिक्स संजीवक मारलं पाहिजे, फिनोलोपिक्स NAA. आणि दुसरी गोष्ट पावसाळ्यामध्ये शेवग्याच्या फुलाला आळी लागतीये. त्या आळीने फुलाचा खराबा करू नये म्हणून बाजारामध्ये
औषध आहेत तर बाजारामध्ये पॉलिट्रिनशी 44 आहे, एकालक्स आहे आळीसाठी, जास्तीत जास्त ट्रेसर आहे, असं आलटून पालटून बुरशीनाशक आहेत, 22 आहे. आणि साऱ्याच शेवग्याला जर ढगाळ वातावरणामध्ये जर कुठल्या बुरशीचा धोका असेल तर डावणी रोगाचा, की जसं द्राक्षावर डावणी रोग येतो आणि त्या डावणीसाठी रोडोमिल मारलं पाहिजे. आणि मग ती डावणी नावाची बुरशी शेवग्याच्या शेंगांना, झाडांना, फांद्यांना कीड व रोग आणि आळीसाठी एकालक्स, पॉलिट्रिनशी 44 किंवा ट्रेसर हे मारलं पाहिजे. थोडं शेवग्याला मी स्लरी घालतो. स्लरी म्हणजे नत्र स्फुरत पाला सूक्ष्म अन्नद्रव्ये 200 लिटरच्या कॅन मध्ये टाकतो आणि टाकल्यानंतर मी आंब्याला आणि शेवग्याला थोडी थोडी स्लरी पावसाळ्यामध्ये टाकतो. अक्षय जातीच्या शेवग्याची रोपे ते घरी तयार करतात. शेवग्याच्या पक्क्या झालेल्या शेंगा काढून त्यातून बिया वेगळ्या करून ते रोपे तयार करतात. ही तयार झालेली रोपे ते विक्रीस ठेवतात. त्या आपल्या रोपांची उत्पादनाची हमी देत असल्यामुळं शेतकरी त्यांच्या घरी जाऊन रोपे घेऊन जातात. शेवग्याचं रोप मी फक्त 10 रुपयाला देत आहे आणि त्या रोपाचं शेंगाची क्वालिटी, हिरवा रंग, कलर आणि सर्व झाडांना फलधारणा होईल, वांज एकही झाड असणार नाही अशाच झाडांचं मी बियाणं निवड पद्धतीने गोळा करून शेतकऱ्यांना देणार आहे. याचबरोबर आता बाजारात 1 फूट लांबीची चिंच आणण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. 1 फूट लांबीचे फळं येणारे चिंचाचं झाड मी शोधलं आणि शोधल्यानंतर त्यांचे चिंचोके आणल्यानंतर चिंचोक्याचे रोपं तयार केले आणि मी ह्या 1.5 एकरमध्ये 150 झाडाची 32 बाय 32 फुटावर झिगझॅग पद्धतीने 150 झाडाची लागवड केली आहे. तर चिंचाचं जे अंतर आहे ते 32 बाय 32 फुटावर आहे. त्याच्यामध्ये झिगझॅग पद्धतीने 4 झाडामध्ये 1 झाड आहे. 24 महिने झाडं लावलेलं झालंय. 24 महिन्यामध्ये चिंचाला तौर येत नाही, फुलं येत नाही असं कुणीही सर्व म्हणत होते, पण माझ्याकडे प्रत्यक्ष 24 महिन्यामध्ये चिंचाला तौर आलाय. आणि जसं मी 1 फूट लांबीचे चिंचाचं फळाचं रोप आणलं तसंच इथं सुद्धा फळं येणार आहेत. चिंचाचं माझं उत्पादन की ह्या 150 झाडापासून की साधारण 8व्या वर्षापासून, आता फक्त 24 महिने झाले, 8व्या वर्षापासून प्रति झाड 1000 रुपये म्हणजे मला 1.5 लाख रुपये 8व्या वर्षापासून प्रति वर्षी भेटणार आहेत. झाड 15 वर्षाचं झालं तर प्रति झाड 2000 रुपये येणार आहेत. 2000 रुपयांनी 1,500 झाडाचे 3 लाख रुपये होणार आहेत. झाड 20 वर्षाचं झालं तर मला अजून पैसे वाढणार आहेत. असं माझा अंदाज आहे की 25 वर्ष वयाच्या झाडाचे मला प्रति झाड 5000 रुपये भेटणार आहेत. तशाच्या झाडाचं आयुष्य भरपूर आहे. चिंचाला वादळाचा धोका नाही, चिंचाला चोराचा धोका नाही, चिंचाला दुष्काळाचा धोका नाही, चिंचाला जास्त पाऊसकाळ झाला तर धोका नाही. आणि चिंच इतकी चिंचाची गरज आहे, त्याच्यामुळे चिंच शेती केली पाहिजे. तर चिंचाचं रोप मी देणार आहे बॅगमध्ये, तेही चिंचोक्यापासून तयार केलेलं. तुम्ही म्हणता किंवा कलमीकरणाचं असलं पाहिजे, तर माझं मत आहे कलमीकरणाचं नसलं पाहिजे, ते चांगलं नाही. त्याचं कारण असं आहे की कुठल्याही वनस्पतीचं पेशी डिस्टर्ब होणे म्हणजे आयुष्य कमी होणे, आणि कलमीकरणाचं झुडूप तयार होतंय आणि चिंचोक्यापासून केलेल्या रोपाचा वृक्ष तयार होतोय. मी 50 रुपयाला 1 रोप देत आहे चिंचाचं, आणि प्रत्यक्ष झाडावर फळं बघितल्यानंतर ते घ्यावं.